कशेडी घाटात डीमॅक्स टेम्पो व होंडाई व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक, दोघेजण जखमी. डीमॅक्स टेम्पो पलटी. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डीमॅक्स टेम्पो व 2 इन टोचन यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात गुरुवार रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पार्टेवाडी गाव हद्दीत घडला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की डीमॅक्स गाडी क्रमांक MH04 KF4804 वरील चालक अनीस हसन मिया जसनाईक वय 27 राहणार खेड जसनाईक मोहल्ला हा आपल्या ताब्यातील मॅक्स गाडी महाड ते खेड असाच चालवीत घेऊन जात असताना समोरून रत्नागिरी ते महाडहून येणारी 2 इन वाहन क्रमांक MH12 HF4251 हिला समोरून ठोकर दिल्याने सदरचा अपघात घडलेला आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की डीमॅक्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली आहे. सदर अपघातामध्ये 2 इन वाहन होंडाई व्हॅन वरील चालक रोशन अरविंद पांचाळ वय 25 राहणार सिद्धार्थनगर जिल्हा अमरावती याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डीमॅक्स गाडीवरील चालक सोबत असलेले प्रवासी हजर हसन मिया जसनाईक वय 29 राहणार खेड यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, सहाय्यक पोलीस महेश जाधव, पोलीस नायब शंकर कुंभार, हेड कॉन्स्टेबल रामागडे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी रोशन पांचाळ याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी महाड येथे हलवण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक कशेडी पोलिसांनी सुरळीत सुरू केली आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.